नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक असा मुगाचा ढोकळा। तर हा इतका पौष्टिक आहे तर तुम्ही तुमच्या नाश्त्यात याचा समावेश करू शकता आणि तुमच्या मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता। खूप छान असं ऑप्शन आहे हे। आणि ह्यात आपण इथे मूग घेतलेत आणि हिरवी मिरची घेतली आणि घरात अगदी सहज असणारे जे साहित्य आहे ना, अवेलेबल असणारं साहित्य, त्यात हा ढोकळा बनून तयार होतो। तर इथे हे जे मोड आलेले मूग आहेत ना, ह्यात आपण आधी मिरची आणि थोडं पाणी टाकून वाटून घेतलं होतं। आता ह्यात आपण जिरं आणि थोडंसं अद्रकही टाकून घेत आहोत आणि एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं अगदी नावाला। आता ह्यात आपण टाकणार आहोत रवा, जो जाड रवा आहे तो उपम्यासाठी, तो आपण इथे रवा वापरणार आहोत। आणि त्यात टाकणार आहोत दही। दही इथे 4 ते 5 मोठे चमचे टाकायचे, कारण ढोकळा म्हटलं म्हणजे थोडंसं असं एक खट्ट टेस्ट असते, म्हणून थोडंसं आपण यात दही टाकणार आहोत आणि बाइंडिंगसाठी आपण इथे रव्याचा वापर केलेला आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा असा हिरवा कलर येतो, कारण आपले जे मूग आहेत ना ते शिलटे सकट असल्यामुळे असा रंग येतो ह्याला। आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं सगळं। आणि त्यासोबतच साईडला आपण आपलं स्टीमर सुद्धा रेडी करून घ्यायचं। स्टीमर रेडी असलं ना म्हणजे काय आहे ना की ढोकळा आपला पटकन तयार होतो। आणि इथे छान आपलं मिक्सचर असं छान रेडी झालंय। आता आपण एखाद्या ताटलीत किंवा अशा ट्रेमध्ये, मी इथे हा केकचा टिन वापरते स्क्वेअर मधला, तर तुम्ही कुठलंही एखादी घरातलं आपलं ताट असेल ना त्यालाही असं छान तेल लावून घ्या, सगळीकडे तेल लावून घ्यायचंय। आणि नंतर आपण ह्यात टाकणार आहोत थोडंसं तेल, जे छोटे चमचे असतात ना तेवढं 1 ते 2 चमचा आपण इथे तेल टाकणार आहोत आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचंय। आता आपण इथे टाकणार आहोत इनो। तर इनोचा वापर करा आणि 1 चमचा इनो टाकल्यानंतर त्यात अगदी नावाला थोडंसं पाणी टाकायचं आणि इमिजिएट त्याला आपण शिफ्ट करून देणार आहोत आपल्या मोल्डमध्ये। म्हणजे काय आहे ना की त्याचं जे प्रोसेस चालू आहे ना इनोची, ती वेस्ट नाही होणार आणि आपला जो ढोकळा आहे ना तो छान मऊसूत असा बनेल, अगदी छान जाळीदार फ्लफी बनेल। तर आता इथे आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत, छान दिसतं दिसायलाही। आणि नंतर आपण इथे स्टीमरमध्ये आपला जो ढोकळा आहे तो ठेवला आहे। आता याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी आपण इथे स्टीम करून घेतला आहे आणि थोडं नॉर्मल होऊ देऊया आणि मग नंतर याला कट करून घ्यायचं आहे। तर कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला ढोकळा अगदी मस्त झालेला आहे। आता आपण इथे तडका तयार करणार आहोत। तर तडका वरून न देता एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, त्यात आपण हिंग, मोहरी, तीळचा वापर करायचा आहे। मिरची आपण ऑलरेडी यात टाकली होती, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तडक्यामध्ये सुद्धा टाकू शकता, मी नाही वापरली आहे। आता त्यानंतर हे सगळे जे ढोकळे आहेत ना हे यात आपण परतवून घेणार आहोत। सगळ्या बाजूने छान परतवून घ्यायचे, म्हणजे याचं जे कोटिंग आहे ना ते खायलाही खूप छान लागतं आणि क्रंचीनेस येतो तीळ आणि मोहरीमुळे। आणि याला इमिजिएट तुम्ही सर्व करू शकता। बघा काय मस्त झालेत आपले ढोकळे। अंकुरित मोड आलेले जे मूग आहेत ना, तर ते जे मूग असल्यामुळे त्याला काय ना एक शिलट्याचा म्हणजे एक फायबर आहे त्यात, खूप पौष्टिक आहे तुमच्या। तर हे नक्की बनवून बघा, ही डिश घरात सगळ्यांना खूप आवडेल आणि खूप हेल्दी आहे, कारण कसं आहे ना की पोटही छान भरतं, प्रोटीन आहे। तर सोबत मी इथे हिरवी चटणीचा वापर करणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चिंचेची चटणी किंवा सॉस सोबत सुद्धा देऊ शकता। आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।